हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कशी सर्वांनी पुण्यात आणलेलं आहे दूध. आत्ता चालले कामावरनं, फ्रेश झाले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. 2च टाईम जेवते म्हणून भूक लागते. तर मग आज खूप दिवसातून दूध आणले. आमच्या डेअरीला मला दूध खूप आवडतं म्हणून घेऊन आले. मी ठेवला ताक पाहिला आणि मी व्हिडिओ ह्यासाठी काढते. तो खूप एक मळे सगळी गुड न्यूज आहे. न्यू मंथ, न्यू काय बोलतात सर्व गोष्टी. न्यू मंथ, न्यू स्टार्ट आणि सगळ्या नवीन गोष्टी. आणि पहिल्यापासून सगळ्या गोष्टी स्वतः करते म्हणून त्याचं एक प्राऊड फील वेगळंच होतं. जरी कोणी आपल्याला म्हणलं नाही तरी पण आपल्याला स्वतःला तर झालंच पाहिजे. तरी हा जो मी फर्स्ट मोबाईल घेतला त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढते, शूट करते, सर्व गोष्टी एडिट वगैरे सगळं करते. त्याने मला खूप सारा सपोर्ट केला आणि खूप सारा सपोर्ट केला माझ्या ह्या मोबाईलने. तर मला खूप छान वाटते की बाबा एवढ्या दिवसात त्याची माझ्यासोबत आहे. तर आता न्यू मंथ बोला किंवा न्यू स्टार्ट म्हणा, तर आता मी घेणार आहे न्यू मोबाईल लवकरच घेणार आहे. तर बोलतात त्याला न्यू चॅनेल पण न्यूज, सगळ्या गोष्टी नवीनच, चॅनेल पण नवीनच आहे. तर त्या नवीन चॅनेलचं फर्स्ट पेमेंट येणार आहे लवकरच. फर्स्ट पेमेंट आलं की मी लगेच हे करणार आहे, मोबाईल घेणार आहे. कारण की मोबाईल मला खूप सारा साथ दिली, सपोर्ट केला. पण आता खूप हँग पडत आहे. सॉरी, मी कानांचे आणायला गेले होते. तिखट डाळ करणार आहे. तर खूप हँग पडत आहे मोबाईल. आणि त्याचबरोबर तर व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणले की अजून थोडंसं स्टोरेज वगैरे जास्त घेणार आहे. आणि हो कधी पण काय म्हणतात त्याला ॲज हे जाऊ शकतं, डिस्प्ले जाऊ शकतो. कारण काय तसं सारखं येत आहे म्हणून मग म्हणलं की चला, सगळ्या गोष्टी नवीनच आहे. तर लवकरच घेत आहे, ह्याच महिन्यात घेईल. तुमच्यापर्यंत गुड न्यूज. आणि ती गोष्ट करताना खूप छान वाटते, मला खूप छान वाटते. घेणार आहे लवकरच. हा मोबाईल घेताना पण मला खूप छान वाटलं होतं की चला बाबा. आणि ते पण कॅश घेतला होता. हा यूट्यूबचं पेमेंट आलं होतं आणि त्याशिवाय त्या महिन्यात मला चुकून डबल पेमेंट आलं होतं म्हणून मग मी हा मोबाईल घेतला होता. कांदा नाही टाकणार, डायरेक्ट चिकनमध्ये डायरेक्ट जाऊन कॅश मोबाईल घेतला होता. तेव्हा मला MI वगैरे भरायची काहीच गरज पडली नव्हती. पण आता MIवर घेणार आहे. आपलं थोडंसं क्रेडिट पण चांगलं होईल, सर्व गोष्टी काय होतील. तर आत्ता चालेल मेडिकलवरचे एवढे व्हिडिओ बघते बाबा, झालं नाही हेच कंपनी पाहिजे, नाही तीच कंपनी पाहिजे, तुम्ही असं करता तसं करता. पण कंटेंट एक जरी असलं तरी पण माणसं नाही, आम्हाला कंपनी तेच पाहिजे. म्हणजे काहींचं कसं म्हणणं असतं, आम्हाला त्यानेच फरक पडतो. अरे पडतो तर कामाच्या काही गोष्टी सगळीकडून आता एकदाच सगळीकडून पेमेंट येणार आहे. हे पण पेमेंट येईल, ते पण येईल आणि सगळ्या गोष्टी एकदाच होणार आहेत. पण थोडंसं छान वाटते. तो मला बोलण्याची एवढी कॅपॅसिटी नाही, पण तरी पण म्हटलं ती माझ्यासाठी गुड न्यूज म्हणून इथं शेअर केलीच पाहिजे ना. सर्व गोष्टींना नवीन सुरुवात करते. आता आयुष्यामध्ये पण नवीन सुरुवात काही गोष्टींना करायची आहे. एकदा करण्याचा निर्णय घेतला आणि काय नाही, फक्त करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, धाडस केलं पाहिजे.
पण त्या धाडसाशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाही, कोणत्यामध्ये कोणत्याच नाही होत नाही. मम्मीशी 2 दिवस झालं बोलणं नाही, तिला फोन करावा लागेल. आता मी काय केलं ना ते जुगाड, सकाळी मी त्याकडे बटाटा केला होता आणि त्याच बटाट्यामध्ये मी आता करणार आहे डाळ. अरे खूप असं होतं, तुम्ही बघितलं नाही तुम्ही भात दोरलेला रस्ता उठतो कमी. नंतर डाळ नाही घेतली वगैरे मसूरच्या डाळीचं वरण केलं. मसूरच्या डाळीचं वरण ह्यासाठी केलेलं आहे कारण काय सकाळचा आहे बटाटा म्हणून. बटाटा असल्यामुळं मसूरच्या डाळीचं वरण केलेलं आहे कारण त्या तुरीच्या डाळीमध्ये लवकर शिजणार नाही म्हणून. चला जुगाडू एक नंबर येईल. कशाने पकडू खूप गरम असणार. आता टाकणार आहे भात. असं झालेलं आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. मसूरच्या डाळीचं वरण केलेलं आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.